बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. बुद्धांचे प्रथम प्रवचन. धम्मचक्र प्रवर्तन. पारमिता. सदाचरणाचा मार्ग. उत्तरार्ध. अशा प्रकारे आपल्या सद्धम्माचे प्रवचन व सम्यक व्याख्या करून दिल्यानंतर तथागत बुद्धांनी परिवाजकांना प्रश्न विचारला. व्यक्तिगत परिशुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया नाही काय? परिवाजकांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. नंतर बुद्धांनी विचारले, लोभ, आसक्ती, अज्ञान, जीवहिंसा, चोरी, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे वैयक्तिक परिशुद्धतेस मलिनता येत नाही का? सशक्त चारित्र्य संपन्न होणे हे व्यक्तिगत परिशुद्धतेकरिता आवश्यक नाही का, की जेणेकरून अकुशल मानसिकतांचे दमन करता येईल, त्यांवर ताबा मिळवता येईल. जर का मनुष्य व्यक्तिगत परिशुद्ध नसेल तर तो उत्तम निर्मितीचे साधन कसे बनेल, जलकल्याण कसे करेल? परिवाजकाचे उत्तर होते, तथागत, आपण जो उपदेश करीत आहात ते सत्य आहे. आणखी असे आहे की इतरांना गुलाम बनविण्यात, त्यांना कमी लेखण्यात लोकांना काहीच कसे वाटत नाही. मनुष्य इतरांचे जीवन दुःखी का बनवितो? तो इतरांशी सदाचाराने वागत नाही, हेच त्याचे कारण नाही का? आणि परिवाजकांनी स्वीकारात्मक उत्तर दिले. अष्टांग मार्गाचे आचरण, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मात, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी किंवा योग्य दृष्टिकोन, योग्य ध्येय, योग्य वाचा, योग्य जीवननिर्वाह मार्ग, योग्य साधने, योग्य स्मृती, योग्य दीर्घोद्योग आणि योग्य चिंतन मनन यांचे आचरण जर प्रत्येकाने केले तर मनुष्य मनुष्याशी अन्यायी अमानुषतापूर्ण वर्तन करतो ते नष्ट होणार नाही का? परिवाजकांनी उत्तर दिले, होय. सदाचरणाच्या मार्गाच्या स्पष्टीकरणाकडे वळून तथागतांनी प्रश्न विचारला. गरीब गरजवंताचे दुःख नष्ट करण्याकरिता, त्यांच्या कल्याणाकरिता दान आवश्यक नाही का? जिथे कुठे दारिद्र्य व दुःख आहे ते दूर करण्याकरिता करुणा आवश्यक नाही का? निरपेक्ष निस्वार्थपूर्ण कार्यासाठी नैष्कर्म्य निष्काम भावाची आवश्यकता नाही का? व्यक्तिगत लाभ होत नसून देखील इतरांच्या भल्याकरिता प्रयत्नाचे सातत्य राखण्याकरिता अपेक्षा आवश्यक नाही का? मनुष्यास प्रेमाची आवश्यकता नाही का? आणि परिवाजकांनी उत्तर दिले, होय. बुद्ध पुढे जाऊन असे म्हणतात, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे मैत्रीची. मैत्री ही प्रेम भावनेपेक्षा विशाल असते. याचा अर्थ मनुष्यापुरता फक्त बंधुभाव नसून प्रत्येक जीव प्राणी मात्राकरता बंधुभाव असणे हा मैत्रीचा अर्थ आहे. मैत्री भावना ही फक्त मनुष्यापुरती मर्यादित नाही. अशा या मैत्रीची आवश्यकता नाही का? मैत्रीशिवाय अशी कोणती गोष्ट आहे की जी सर्व प्राणीमात्रांना सारखे सुख देईल, असे सुख देईल जे सुख मनुष्य स्वतःकरिता अपेक्षित करतो. मैत्रीने आपले मन पक्षपात विरहित राहते. मैत्री सर्वांकरता मन खुले करते. ते सर्व परिवाजक म्हणाले, होय. या सर्व पारमितांचे आचरण करीत असताना त्यास प्रज्ञेची जोड आवश्यक आहे. प्रज्ञा आवश्यक नाही का? परिवाजकांनी कोणतेच उत्तर दिले नाही. या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांना उद्युक्त करण्याकरिता चांगल्या व्यक्तीचे गुण सांगण्यास तथागतांनी सुरुवात केली. अकुशल कृती करू नका. जे अकुशल आहे त्यांचा विचार करू नका. आपला जीवननिर्वाह वाईट मार्गाने प्राप्त करू नका. जे अकुशल आहे ते बोलू नका. एखादा दुखावेल असे बोलू नका. आणि परिवाजक म्हणाले, होय, हे बरोबर आहे. बुद्धांनी प्रश्न विचारला, परंतु आंधळेपणाने एखादी चांगली गोष्ट करणे स्वागतार्ह आहे का? तथागत परिवाजकांना म्हणाले, बुद्ध म्हणतील की नाही हे इतके पुरेसे नाही. जर का प्रज्ञेशिवाय एखादे कुशल कर्म केले हे चांगले आहे असे मानले तर एक छोटेसे बाळ नेहमी कुशल कर्म करीत असते असे मानावे लागेल. कारण त्या बालकास शरीर म्हणजे काय हे माहीत नसते. लाथाळ्या मारण्याशिवाय ते शरीराने कोणतेही दुष्कृत्य करीत नाही. वाणी म्हणजे काय हे त्यास माहीत नसते. फक्त रडण्याशिवाय तो काही बोलू शकत नाही. आनंदाने किलकारी मारल्याशिवाय विचार म्हणजे काय हे त्यास माहीत नसते. त्या बालकास उपजीविका म्हणजे काय हे कळत नाही. त्या अर्थी जीवन जगण्याकरिता मातेच्या दुधाचे स्तनपान याशिवाय
ते कोणत्याही अकुशल मार्गाने आपला जीवन मार्ग जगू शकणार नाही. आणि म्हणूनच पारमितांचा सद्गुण आचरण करण्याचा मार्ग हा प्रज्ञेच्या कसोटीस उतरला पाहिजे. समज आणि बुद्धिमत्ता हे प्रज्ञेचे दुसरे नाव आहे. प्रज्ञा पारमिता सर्वात जास्त महत्त्वाची आणि आवश्यक का आहे याचे दुसरे एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय केलेल्या दानाचा परिणाम मनोधैर्य खच्ची होण्यात होत असतो. करुणा आवश्यक आहे. प्रज्ञेशिवाय करुणा त्याचे पर्यावसान दृष्टांना त्यांच्या दुष्कर्मास सहाय्य यात होऊ शकते. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितेच्या कसोटीस उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे. तथागताचे अनुमानित म्हणणे असे आहे की अकुशल कर्म, चुकीचे आचरण यांचे ज्ञान व जाणीव असली पाहिजे व ते कसे घडते हे देखील माहीत असले पाहिजे. याच पद्धतीने मनुष्यास कुशल कर्म व अकुशल कर्म यामधील भेद फरक समजला पाहिजे. कृती कितीही चांगली असली तरी अशा प्रकारच्या ज्ञानाशिवाय त्यामध्ये चांगुलपणा असू शकणार नाही आणि म्हणूनच प्रज्ञा आवश्यक सद्गुण आहे. त्यानंतर परिवाचकांना सूचनात्मक प्रेरणा देऊन आपल्या धम्म प्रवचनाची सांगता केली. बुद्धांचा धम्म हा निराशावादी, नैराश्यपूर्ण आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे, कारण की तथागत मनुष्याचे लक्ष मानवाच्या दुःखाकडे वेधितात. तथागताच्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल. तथागताचा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो या शंका नाही, परंतु हे विसरू नका, दुःखाच्या निराकरणासाठी तितकाच जोर देतो. तथागताच्या धम्मामध्ये आशा आणि जीवनाचा उद्देश या दोघांचाही अंतर्भाव आहे. तथागतांच्या धम्माचा उद्देश अविद्या नष्ट करणे हा आहे. दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान म्हणजे अविद्या होय. सद्धम्मात आशा आहे, कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग सद्धम्म दाखवितो. आपण या गोष्टीशी सहमत आहात की नाही? आणि परिव्राजक म्हणाले, होय, आम्ही सहमत आहोत.